लग्न सराईचे दिवस ऑलमोस्ट सुरू झालेले आहेत आणि या लग्न सराईमध्ये आपल्याला सुंदर दिसण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केटमधून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू खरेदी करत असतो। अगदी याच पद्धतीने मी सुद्धा मार्केटमधून वेगवेगळ्या मार्केटमधून माझी ज्वेलरी खरेदी केलेली आहे आणि ही ज्वेलरी कशी आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर ही जी ज्वेलरी मी खरेदी केलेली आहे तर ती स्पेशली माझ्या भावाच्या लग्नासाठी खरेदी केलेली आहे। यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चोकर किंवा जे पण काय आहे ते बघायला भेटेल आणि यामधून बऱ्याचशा मैत्रिणींना आयडिया सुद्धा येतील की कोणत्या साड्यांवरती ड्रेसवरती आपण कशा पद्धतीची ज्वेलरी घालू शकतो। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवणार आहे मी घेतलेल्या बांगड्या। तर आता बांगड्यामध्ये थोडेसे वेगवेगळे प्रकार पण घेतलेले आहेत, तर चला बघूयात कशा आहेत त्या। तर बघा, हा मी बांगड्यांचा सेट घेतलेला आहे। आता तुम्ही बघाल याच्यामध्ये जे आता ट्रेंडिंग आहे ज्वेलरी, याच्यामध्ये आपल्याला ग्रीन कलर आणि पिंक कलरचं जे कॉम्बिनेशन आहे ते बघायला भेटतं आणि हे ऑलमोस्ट ज्या काठपदराच्या ज्या सिल्क साड्या आहेत त्याच्यामध्ये खूप सुंदर दिसतात। याच्यामध्ये जर आपण ग्रीन कलरच्या बांगड्या घातल्या आणि तर असे हे सेट आपण घालू शकतो। आता याच्यामध्ये पुन्हा मी दोन आणखी बांगड्या ऍड केलेल्या आहेत। आता बघा, हा असा सेट दिसतोय, किती सुंदर वाटतोय ना। याच्यामध्ये आपण ज्या ग्रीन कलरच्या बांगड्या घातल्या त्यामुळे, आणि याची डिझाईन बघू शकता, या छोट्या आहेत आणि मधली थोडीशीच ब्रॉड घेतलेली आहे मी, जास्त मोठ्या पण नको म्हटलं। या दोन बांगड्या घेतलेल्या आहेत ज्या की मी दादरवरून घेतल्या होत्या। जेव्हा आपल्याला काही ऑकेजन असतं की तेव्हा थोड्याशाच बांगड्या वेअर करायच्या असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही ही एक सिंगल बांगडी टाकून सुद्धा छान असं सेट तयार करू शकता। आता ही खूप मोठी बांगडी आहे पण खूप छान दिसते। जेव्हा याच्या मागे आणि पुढे थोड्याशा जर ग्रीन कलरच्या बांगड्या घातल्या तर आणखी भारी लुक येतो। आणि ज्यांना स्पेशली जास्त अशा गजबजाट नको आहे, खूप सिंपल सोबर हवा आहे, तर त्यांनी अशा पद्धतीच्या थोड्या इकडे आणि इकडे बांगड्या घातल्या तरी चांगलं पुरेस होऊन जाते। हे सुद्धा खूप सुंदर दिसतं साड्यांवरती, जेव्हा आपण वेअर करतो त्यावेळेस हे खूप भारी कॉम्बिनेशन दिसतं। याची डिझाईन बघाल तुम्ही, खूप छान आहे। आणि ही बांगडी मी दादरच्या मार्केटमधून परचेस केलेली आहे। आता त्यानंतर घेतलेल्या आहेत या डायमंडच्या मल्टी कलरच्या बांगड्या। कारण आता डायमंडच्या ज्या साड्या असतात त्याच्यावरती आपण नेहमी कन्फ्यूज होतो की कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालू, कारण आपल्याकडे डायमंडच्या बांगड्या तितक्याशा आपण घेत नाही जेवढ्या ज्या गोल्डन कलरच्या किंवा येलो कलरमध्ये ज्या बांगड्या घेतो त्या बँटेकच्या बांगड्या। तर ह्या डायमंडच्या पण मी घेतल्या मल्टी कलरमध्ये। यामध्ये कोणतीही साडी असू दे, जेव्हा नाईट फंक्शन असतात किंवा पार्टीवेअरचे फंक्शन असतात अशा वेळेस आपण एका हातामध्ये जरी या घातल्या आणि एक हात रिकामा जरी ठेवला आणि हेवी जर तुमची साडी असेल तर त्याच्यावरती अगदी उठून दिसतात या बांगड्या। म्हणून या सुद्धा बांगड्या मी घेतलेल्या आहेत आणि ह्या मी कुर्ल्यावरून घेतल्या होत्या, कारण कुर्ल्याला जेव्हा मी माझ्या साड्या घेतल्या होत्या तेव्हाच मला या बांगड्या खूप आवडल्या होत्या आणि या मी घेतलेल्या आहेत। आता शनायाला म्हणजे माझी मुलगी आहे तिला सुद्धा अशाच पद्धतीचा मी सेट घेतलाय। तिला पण बघा अशा पद्धतीचा सेट घेतला आणि हा मला घेतलेला आहे सेट। आता बघूयात गळ्यातले कोणते सेट घेतलेले आहेत। तर हा सेट मी घेतलेला आहे बघा, साऊथ इंडियनचा सेट आहे। साऊथ इंडियन पॅटर्न पूर्ण घेतलेला आहे, साऊथ इंडियनचा पूर्ण पॅटर्न आहे आणि याचा लुक बघाल खूप रिच आहे। जी गॉड ज्वेलरी वगैरे बोलतो आपण तर तशा पद्धतीचं आहे। कॉपर गोल्ड ज्वेलरी आहे आणि हिचं काम सुद्धा तुम्ही बघाल खूप सुंदर आहे। तर ही ज्वेलरी मी आरव कलेक्शन मधून घेतलेली आहे, जे आमच्या बदलापूरमध्ये आता आणखी ईस्ट साईडला पण नवीन आरव कलेक्शन झालेलं आहे, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहेत आणि त्याच्यामधून मी ज्वेलरी घेतली होती। आणि याच्यावरती सुंदर असे कानातले पण भेटले बघा। याच्यावरची झुमके तुम्ही बघू शकाल, ते पण गॉड ज्वेलरीमध्येच येतात आणि याला बघा कलरफुल पिंक आणि ग्रीन म्हणजे जे कॉम्बिनेशन मी घेतलेलं आहे बांगड्यांचं, गळ्यातल्या सेटचं, नेकलेसचं, तर ते सर्व मॅच होईल या हिशोबानेच हे घेतलेलं आहे। तर तुम्ही बघाल हे पिंक आणि ग्रीनचं जे कॉम्बिनेशन आहे आणि झुमके इतके सुंदर दिसतात ना घातल्यानंतर। आता हा घातल्यानंतर याचे लुक कसे येणार आहेत हे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणारच आहेत। त्याच्यासोबत आणखी एक हा सेट घेतलेला आहे बघा, हा कॉपर गोल्ड टाईपच आहे पण त्याच्यापेक्षा हा थोडासा येलो दिसतोय आणि याचं पॅन्डंट आहे या नेकलेसचं पॅन्डंट आहे ते थोडंसं वेगळं आहे त्याच्यापेक्षा। तर तो जास्त साऊथ इंडियन टाईपमध्ये होता आणि ही सुद्धा साऊथ इंडियन टाईपमध्येच आहे पण थोडंसं वेगळं आहे। तर हा गॉड ज्वेलरी नाहीये पण ह्याला पण बघा तुम्ही बघाल इथे मणी आहेत सुंदर असे आणि मला प्रचंड आवडली ही ज्वेलरी। आणि हा सुद्धा सेट आहे तो मी आरव कलेक्शन मधूनच घेतलेला आहे। तर सध्या ट्रेंडिंग मध्ये साऊथ इंडियनचा लुक आहे तो खूप जास्त चाललाय
आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या साड्यांवरती आपण अशा पद्धतीची ज्वेलरी घालू शकतो. सोबत पण आपल्याला झुमकेच मिळाले आहेत मला, पण हे थोडेसे वेगळे. याच्यामध्ये वरती रेड पिंक कलरचा जो मोती आहे किंवा जो डायमंड आहे तर तो असा आहे बघा. आणि हे सुद्धा खूप सुंदर दिसते. मी तर ही ज्वेलरी घालण्यासाठी इतकी एक्साइट आहे ना, कारण जेव्हा मी घेऊन मला ही ज्वेलरी खूप सुंदर वाटते मला. आणि मला एकदा ट्राय पण करायचं आहे की अशी ज्वेलरी कशी दिसते. दादरमधून असे हे सेट पण मी घेतलेले आहेत तिथे. तर हा बघा स्टोनचा आहे. याच्यामध्ये पिंक आणि ग्रीन म्हणजे एकदम लाईटमध्ये आहे. तर वेगवेगळ्या प्रकारच्या डायमंड साड्या असतात, तर त्याच्यावरती घालण्यासाठी मी अशा पद्धतीची ही डायमंडची ज्वेलरी सुद्धा घेतलेली आहे. आणि ती तिथे सुद्धा इतक्या सुंदर प्रकारे एवढ्या कमी पैशामध्ये भेटली, त्यामुळे मी तिथून सुद्धा परचेस केलेली आहे. कारण मला शौक आहे की मार्केटमधून कमी पैशामध्ये सुंदर अशी ज्वेलरी कशी घ्यायची. कारण भरपूर वेळा फिरावं लागतं, थोडंसं आपल्याला त्रास होतो, पण आपल्याला हवं तसं पाहिजे असं ज्वेलरी मिळते आणि तीही कमी पैशामध्ये. मध्ये आणखी खरेदी घेतलेली आहे. हा बघा तुम्ही, इतका सुंदर दिसतो ना, खूप मस्त. म्हणजे मला इतका आवडला हा कलर स्पेशली, कारण एक साडी आहे ना त्याच्यावरती हा कलर उठून दिसेल किंवा त्याच्यावरती सूट होईल ह्या हिशोबाने मी घेतलेला आहे. आणि शक्यतो ज्या डार्क साड्या आहेत त्याच्यावरती किंवा लाईट साड्यांवरती सुद्धा आपण अशा पद्धतीचे डायमंडचे हे जे सेट आहे ते घालू शकतो. तुम्ही बघाल किती सुंदर प्रकारे हा सेट दिसतोय. प्लस याच्यामध्ये थोडेसे गॅप तर आहेत, पण हा जो आहे तो अगदी भरीव इतका मस्त गळ्याबरोबर सुंदर दिसतो. आणि याला जे मागे हुक आहे तो मध्येच त्यांनी दिलेला आहे, म्हणजे आपण छोट्या मुलींना सुद्धा घालू शकतो. आणि चेन असल्यामुळे आपण कुठेही ह्या होलमध्ये तो हुक आहे तो अडकवू शकतो. त्यामुळे छोट्यापासून मोठ्यांपर्यंत हा सेट आहे तो अगदी परफेक्ट दिसतो. आता याचे जे कानातले आलेले आहेत तर ते बघूयात कसे आहेत. कानातले सुद्धा तेवढे सिंपल मस्त त्याला सूट होतील असे इतके सुंदर स्टोनचे बघा. त्याच्यामध्ये जो हा जो डायमंड आहे तो किती सुंदर दिसतो, किती प्रिटी आहे. कोणत्याही प्रकारच्या साडीला किंवा ड्रेसला हा मॅच होईल अशा हिशोबाने हे घेतलेलं आहे. छोट्या मुलींसाठी असे छोटे छोटे डायमंडचे जे सेट आहे ते सुद्धा आपण घेऊ शकतो, जे की जास्त हेवी नसतात, शिवाय जास्त पसरटही नसतात, त्यांना न टोचणारे. त्यामुळे हा एक सेट सुद्धा मी परचेस केलेला आहे. आणि जे माझ्या बहिणीची मुलगी आहे किंवा आमची शनाई आहे त्यांच्या दोघींपैकी कोणीही हा सेट घालू शकतो. तर एवढ्या सुंदर प्रकारे बघा याचं जे डायमंड आहे, तर मुलींचं त्यांना जो आम्ही ड्रेस घेतलेले आहेत तर त्याच्यावरती हा परफेक्ट सूट होईल या हिशोबाने हे छोटेसे डायमंडचे कानातले आणि हा डायमंडचा सेट बघा. हे आणि हे एकदम सेम वाटतंय, डायमंड सेम वाटतंय, पण याची साईज आहे छोटी आणि हा आहे मोठा. थोडा पॅटर्न पण वेगळा आहे, पण लहान मुलींसाठी मस्त आहे. मला आणखी प्रचंड आवडलेली वस्तू म्हणजे हा सेट. काय मस्त आहे हा सेट. हा सेट सुद्धा मी पुन्हा दादरवरूनच घेतलेला आहे. बघा हा एक जरी सेट आपण घातला साड्यांवरती तर अगदी गळा भरल्यासारखा होतो. म्हणजे आपल्याला ना दुसरे कोणते जास्त दागिने, तुम्ही जर लग्न झालं असेल तर मंगळसूत्र किंवा नवरींसाठी सुद्धा हा खाली हा एक जरी सेट घातला आणि वरती छान असं एखादं चोकर घातलं तरी सुद्धा अगदी गळा भरून भरदस्त दिसतं. आणि हा सेट मला प्रचंड आवडला दादरमधून. मी बघता क्षणी हा घेऊन टाकला लगेच सेट. याला भरपूर सारे लेयर्स आहेत, त्यामुळे तो साड्यांवरती खूप सुंदर प्रकारे भारदस्त मोठा वाईड असा तो स्पेस दिसतो आणि आपल्याला जास्त ज्वेलरी घालावी लागत नाही. तर या सेटचा आपण कमर बेल्ट म्हणून सुद्धा वापर करू शकतो काही वेळेस. म्हणजे जेव्हा तुम्हाला कमर बेल्ट नसेल तर इतका सुंदर दिसेल ना हा बेल्ट, जेव्हा तुम्ही कमर बेल्ट म्हणून वेअर केला तरी सुद्धा. महाराष्ट्रीयन लग्नामध्ये किंवा महाराष्ट्रीयन ज्वेलरीमध्ये नथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण नथीशिवाय आपला लुक कम्प्लीट होत नाही. तर ही बघा मी अशा पद्धतीची नथ घेतलेली आहे, खूप सुंदर आहे. आणि यावेळेस मी प्रेसची नथ घेतलेली नाही, डायरेक्ट जे घालायचे आहे मला याला असं तुम्ही तार पण बघू शकाल, कारण ते प्रेसचे असतात ना. कधी कधी आपल्या धावपळीमध्ये किंवा साडी अडकली, कुणाचा हात लागला, पटकन पडून जातात आणि एवढ्या गडबडीमध्ये आपल्याला ते उचलेपर्यंत ती नथ गायब झालेली असते. अशा वेळेस आपण जर अशा ज्या ह्याच्यात जो दांडा आहे तर त्याच्या पद्धतीच्या जर नथी घेतल्या आणि छान असं अडकवलं ना तर अजिबात हालत नाहीत या नथी. आणि ही सुद्धा इतकी सुंदर नथ आहे, तुम्ही बघाल. मी फक्त अशा टाईपची नथ मी पहिल्यांदाच घेतली माझ्याकडे आणि इतका सुंदर गोल्डन सोबर लुक देते ही नथ. तर ही नथ सुद्धा मला स्पेशली खूप आवडली आणि ही सुद्धा मी आरवमधून घेतलेली आहे.
त्यानंतर घेतलेलं आहे हे मंगळसूत्र. हे पण अगेन मी दादरवरून घेतलेलं आहे. तर जी ज्वेलरी दादरवरून घेतलेली आहे ती एकाच दिवशी घेतलेली आहे. याला खाली छान वाट्या आहेत आणि हे मी माझ्या आईसाठी घेतलेलं आहे. सोनं इतकं महाग झालेलं आहे तर त्याला ऑप्शन म्हणून आपण हे घालू शकतो किंवा चोरांपासून सावधान म्हणून सुद्धा आपण अशा पद्धतीची मोठी मोठी ज्वेलरी घालून सुद्धा मिरवू शकतो. बघा याची लेंथ सुद्धा तुम्ही बघाल, मी तुम्हाला जवळून दाखवते. याची लेंथ बघाल तुम्ही, इतकी सुंदर आहे आणि पूर्ण खालीपर्यंत लेंथ आहे याची. आणि याच्या वाट्या आहेत तर स्पेशली मला खूप आवडल्या वाट्या. आणि वाटत नाही हे डुप्लिकेट आहे, दादरवरून घेतलेलं आहे, बिलकुल डुप्लिकेट वाटत नाही. याच्या चेन पॅटर्न किंवा जो पॅन्डंट आहे ते सुद्धा बघा. आणि हे माझ्यासाठी घेतलेलं आहे, हे बघाल तुम्ही. याची पण लेंथ अगेन सेम आहे, पॅटर्न पूर्ण सेम आहे, मला तसेच हवं होतं दोघींसाठी. तर हा पूर्ण जो पॅटर्न आहे तो सेम आहे, फक्त याचं पॅन्डंट आहे तो मी वेगळा घेतलेला आहे. आता आईला कसं तिला 2 वाट्यांचं ती अशा पॅन्डंटचं शक्यतो घालत नाही आहे, त्यामुळे हे पॅन्डंटवालं मी मला घेतलं आणि आईसाठी असं मला घेतलेलं आहे. तर हे दोन्ही मंगळसूत्रसुद्धा मला अगदी योग्य किमतीमध्ये छान भेटले. तर जरी समजा हे हरवलं किंवा कुठे पडलं तरी त्याचं आपल्याला इतकंसं वाईट वाटत नाही. आणि सोनं पण खूप महाग झालेलं आहे. बघा हे 2 मंगळसूत्र घेतलेले आहे. ह्या नवीन आलेल्या ज्या अंगठ्या आहेत ना ते मी घेतलेत बघा, अशा सिंपल आहे, जास्त मोठ्या ब्रॉड एकदम नाही आहेत. तर या हातामध्ये जेव्हा आपण घालतो ना तर पडण्याची पण भीती नाही, अडकण्याची भीती नाही, तुटण्याची भीती नाही. तर अशा ज्या अंगठ्या आहेत ते 2 घेतलेत, माझ्या बहिणीसाठी एक आणि मला एक. बघा तुम्ही, आणि याला छान असे खाली मोती आहेत त्यामुळे अजून सुंदर वाटतंय ते. त्यासाठी हात असाच ठेवावा लागेल खाली, कारण उलटा केला तर ते मोती बिलकुल दिसत नाही. पण याची डिझाईन बघा गोल्डनमध्ये आहे. आणि या बांगड्या पण सॉरी ही अंगठी पण मी आरोमधूनच घेतलेली आहे. बघा किती सुंदर आहे, मला खरं प्रचंड आवडली, कारण या टाईपची मी अंगठी कधी ट्राय नव्हती केली त्यामुळे ती घेतलेली आहे अंगठी पण. छोटे छोटेसे असे डायमंड आहेत. त्यानंतर हे जे मला प्रचंड आवडलेले झुमके आहेत ते मी घेतले होते आणि ते पण आरोमधूनच घेतले होते. याला जो ग्रीन वरचा जो शेप आहे ना ट्रायंगल टाईपमध्ये, तर तो मला खूप आवडलेला, त्यामुळे हे याचा घेण्याचा मोह आहे तो मला आवडलेला नाही. तर वेगवेगळ्या प्रकारच्या रेड कलरच्या किंवा ग्रीन कलरच्या ज्या साड्या आहेत त्याच्यावरती मी हे नक्कीच वेअर करणार आहे आणि तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. तर हे सुद्धा अगेन गोल्डनमध्ये बघा किती सुंदर वाटतात हे झुमके सुद्धा. आणि अशा पद्धतीने हे जे माझं मी घेतलेलं ज्वेलरी कलेक्शन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. शेवटी आणखी एक दाखवायचं राहिलं म्हणजे बेल्ट. तर मी तुम्हाला हा बघा बेल्ट पण घेतलाय, डायमंडचा बेल्ट आहे. साड्यांवरती, डायमंडच्या साड्यांवरती, शिवाय आपण साऊथ इंडियनच्या साड्यांवरती सुद्धा अशा पद्धतीचे बेल्ट घालू शकतो. याला छोटे छोटे छोटेसे डायमंड आहेत आणि आतमधून असा गोल्डन आहे, प्लेन आहे, अजिबात टोचत वगैरे नाही. तर तेव्हा आपण असं जे वेअर केला तर खूप सुंदर प्रकारे हा दिसतो आणि हा सुद्धा साड्यांवरती येणार आहे. या ज्वेलरीला मॅच होईल असा मांगटिका पण घेतलेला आहे बघा. याचं पण एकदम सिंपल आहे आणि खाली जो आहे पेंडंट त्याचा तो थोडंसंच मोठा आहे, थोडंसंच ब्रॉड आहे. तर हे स्मितासाठी, माझ्या बहिणीसाठी घेतलं हे. तर तिची ज्वेलरी पण मीच इकडून घेऊन जाते. आणि हा बघा अशा पद्धतीने खूप सुंदर दिसतो हा मांगटिका. आणि सर्वात लास्ट आपण बघणार आहोत हे घेतलेलं मी माझं मंगळसूत्र. तर हे डायमंडचं मंगळसूत्र घेतलं होतं दादरला, जे मोठे मी गोल्डन मंगळसूत्र घेतले होते त्याच्यासोबतच हे घेतलं होतं. तर डायमंडच्या साड्यांवरती जर सिंपल 1 साईड पिन असू देत किंवा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या साडीचं जे स्टायलिश लुक करतो ते त्याच्यावरती सुद्धा हा सुंदर दिसेल या हिशोबानेच बघा हा मी इथे घेतलाय. मंगळसूत्राचं पॅन्डंट बघा, खाली एक छोटासा डायमंड आहे आणि तो सुद्धा तितकाच नंतर उठून दिसतो साड्यांवरती. हा असा लटकतोय तो डायमंड. आणि याची लेंथ आहे तो मीडियम आहे, लेंथ जास्त खाली वगैरे असं नाही आहे बघा, हे मीडियम लेंथ आहे. तर हा सुद्धा इतका सुंदर दिसतो. फक्त सिंपल जरी आपण घातलं किंवा वर एक छोटंसं मंगळसूत्र आणि खाली असं डायमंडचं घातलं तरी ते सुद्धा सुंदर दिसतं. तर अशा पद्धतीचं हे डायमंडचं मंगळसूत्र घेतलेलं आहे. आणि याबरोबरच हा आपला व्हिडिओ इथेच संपणार आहे. तर मैत्रिणींनो, यामधलं माझ्या ज्वेलरी कलेक्शनमधलं तुम्हाला सर्वात जास्त ज्वेलरी कोणती आवडली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर यामधून काही आयडियाज मिळाल्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा. तर चला भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. मस्त राहा, खुश राहा, बाय बाय.